पण अनुभव भोगणं ही सिद्धता आहे. अज्ञान जाणणं हे अध्ययन आहे. मी कोण कळणं हा वेद आहे. त्याचं ज्ञान मिळणं हे भाग्य आहे. त्याच्या अनुभूतीत राहणं सौभाग्य आहे. हो मग साष्टांग आदेह त्याचं मी, तो मी, त्याचा मी आहे, त्याचा आनंद आहे, हे व्यवहार आहे. पण जेव्हा त्या ईश्वराची प्रतीती हो, अनुभूती सतत राहते, जीवनमुक्ती हातात येते, बुद्धी अपरंपार जाते, सूक्ष्म होऊन त्या अंतरंगात व्यापकतेचे अनुभव घेते. स्थूलाला तत्क्षणी व्यावृत्त करते बाजूला. अग्नीचा आणि लोण्याचा संबंध झाला की ताकट बाजूला. तसा बोधाचा आणि अंतःकरणाचा संबंध झाला की हे ताकट बाजूला. ही खरी भक्ती आहे. याला धरून भक्ती काय कामाची, त्याला स्मरून जगणं काय कामाचं, त्या देहाचा संबंध वाढून जगणं काय कामाचं, देहाचं अति प्रेम येणं काय कामाचं, त्याला सोडणं हे वैराग्य कामाचं, त्याच्यातून परमात्म्याकडे जाणं देहाच्या माध्यमातून, वैराग्याच्या साधनेतून, विवेकाच्या ज्योतीतून, वेदाच्या बोधातून, संतांच्या संगतीतून, श्रवणाच्या पासातून आणि वेदाच्या सावलीतून ईश्वरापाशी थांबता येतं, देहापाशी नाही. तो विषय आजचा आहे की अनुभव कसा आहे, तो भक्त माझ्यात कसा आहे, ते ज्ञान आजचं मोक्ष. की 18 अध्यायामध्ये तो असा असतो, तो असा असतो असं भगवंत बोलतात. काय बोलतात ते ऐका मंडळी. विठ्ठला ते गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानी शरण. आणि आपण 1200 वयापर्यंत आलो. 1200 नंतर आपण 1203 का 4 पावली दुसरी 1202 अर्धी झाली काल. बरोबर. अध्याय 18 आणि ओवी 1202. 1202 मध्ये ओवी काय बोलते, मावळे काय सांगतात, मनाला काय कळतं, अनुभवाकडे कसं वळतो आपण. जगाकडे वळणं वेगळं आणि अनुभव चाकणं वेगळं. माऊलीच्या ओवीच्या शब्दाच्या भावार्थातून मनाला परमात्म्याचा स्पर्श भोगता येणं आणि जड बाधित होणं, जड खोटं ठरणं, त्याला अस्तित्व नाही हे समजणं, जडाचा भाव आणि अभाव हा वेदांत शास्त्राचा विचार आहे, तो सध्या नाही आहे. पण जड हे कसं कोणाच्या आधारित आहे, त्याच कसं आहे वगैरे वगैरे पुन्हा पाहू. पण आज इकडे येऊ की कोणता विषय की 1202. का प्रकाशता अर्को तोच होय प्रकाशको, प्रकाशता अर्को. अर्क म्हणजे सूर्य, प्रकाश म्हणजे ज्याचा प्रकाश पडतो तुला सोबत प्रकाश असतो. आधी सूर्य नंतर प्रकाश नाही, त्याच्या क्षणी दोघं सोबतच. मग त्याच्या प्रकाशातच त्याला ओळखता येतं आणि त्याच्यामुळे त्याला ओळखता येतं. त्याच्या प्रकाशातच तो दिसतो, त्याच्यामुळेच तो कळतो. दिसणं प्रकाशामुळे त्याच्या, आणि कळणं त्याच्या उजेडामुळे तोच कळतो. हे सूक्ष्मता बुद्धीला जेव्हा पुण्याचा पावर वाढती आणि आपली
अध्ययनाची स्थिती घनघोर होती, अतिशय वाढते. तर आपण ज्ञान माऊली आपल्याला बोलते, आपण तसं प्रेम असतं की मग आपण त्यांच्याकडे गेलोच नाही, चला न बोलता आपण जातो. तस ती वृत्ती देहाकडनं रमता भगवंताकडे जाते. ज्ञानाचा प्रभाव आहे वेदाचा. वैदिक ज्ञान कथे नाही, ग्रंथ नाहीच नाही. वैदिक ज्ञान, वेदाचं ज्ञान, अंतरंग ज्ञान, सूक्ष्म ज्ञान, व्यापक ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, अभिन्न ज्ञान, ते ज्ञान पाहिजे बुद्धीला. तर ती चमकते, तेव्हा ती जागी होती, तेव्हा ती स्वतःला पाहते, तेव्हा ती अरूप होते, तेव्हा ती ईश्वराच्या सोबत समरस होती. न ते असं जगत असं हो माऊली. ते वैभव आहे आपल्या ज्ञानाचं. आनंद आहे आपल्या स्वरूपाचा. आपल्यालाच आपलाच आनंद. आपल्याला पुढची ओवी सांगितली, रात्री बसली वाचत आणि काय मांडावं हे कळण झालं. तर कोणत्या मांडल्या गेलं की आनंदाने आनंद भोगायचा. हो, सुखानं सुखाला चव द्यायची. हो, काय भारी शब्द आहेत म्हणलं मग. म्हणजे अभ्यास करतो. हा, तुम्हाला काल म्हटलं की ते दिवसही मोठं राहा आणि जात पण नाहीये. मग दुपारच्या वेळामध्ये कुठलं काही नसतंय, तर ते बाकीचे ग्रंथ अवलोकन आणि ज्ञानेश्वरी चिंतन, त्याच्यामध्ये जेव्हा आपण आयुष्याचा काळ जास्त भगवंतासाठी घालतो आणि चिंतन करतो, तर तोच काळ आपल्याला कालाच्या पलीकडे नेतो. हो माऊली. काल महाकाल होतो खरंच. कालाच्या परे, कालाच्या अतीत नेतो. अगदी, कारण त्याचा ध्यास पाहिजे, अभ्यास पाहिजे, त्याची ओढ पाहिजे, त्या ग्रंथाचं प्रेम पाहिजे, त्या ग्रंथाच्या शब्दामध्ये मन पाहिजे. अगदी माऊली, एवढं प्रेम पाहिजे. जेव्हा ग्रंथ हातात घेतात तर भगवंत सोबत राहतात. सांगायला हे असं, ते असं, ते असं, ते असं. खरे माऊली, भगवंतच ग्रंथ होऊन बोलतात आपल्याशी, मनाशी संवाद साधतो. हो माऊली. जेव्हा सद्गुरु समोर होते तर नाबालिकपणा होता. तेवढी सामग्री नव्हती, तेवढा अधिकार पण नव्हता, तेवढी उच्चतम बुद्धीची अवस्था पण नव्हती. कळत होतं पण पूर्ण नाही. समजून दिलं, सगळं काही देऊन टाकलं, सगळं दिलं. वेदाचं ज्ञान भरभरून दिलं, पाऊस टाकला, पाऊस. तोच अभ्यास त्यांचा, तोच विषय त्यांचा, तोच आशय त्यांचं, तेच जीवन. सकाळी पाठात ते सांगायचे, घडी करून थंडीच्या अंगावर 4 ते 5 कपडे घालून यायचे. मला एवढं होत आहे थंडीमध्ये, जॅकेट, कोट, स्वेटर, 2 शर्ट, 5-6 घालता सहन होत नाही ग. ते लवकर गेलं तर बोलायचे, म्हणजे मला एवढं घालता वजन होत नाही, चालत येतात. हो, कधीही महाराजांनी आटो केलं नाही. काका तरी बसले आटत आमची, थकले होते. आणि विद्यानगर दोघांचे घर तिकडेच होते, चंद्रसूरी परभणीच्या आमच्या, दोघं विद्यानगरलाच. महाराज रोड नुसते अशी काठी, काका माझ्यासारखे दान काढा, एक दिसणं जाड जुड, टक्क्या चेहरा एवढा मोठा, पटका गंध. हे बसायची, एवढं मोठं चेहरा, असं बघायची, बघितलं घाबरायचं. एवढा मोठा जबड, एवढी मोठी बॉडी, माग टक्क्या लोट, पांढरे शुभ्र घाल, बसायचे असे एवढे मोठे.
महाराज एवढू शकतो. हरिओम. चालत 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 यायचे. थंडीमुळे 5 आणि 6 कपडे अंगावर घालायचे. आणि आपल्यासाठी येतात, कष्ट करतायत, हे कळत नव्हतं. महाराज पुढे सांगतात, महाराज आहेत आपले गुरु, सद्गुरु आहेत, मोक्ष देणार आहेत, प्रेम करणार आहेत, ज्ञानाकडे येणार आहेत, कल्याण करणार आहेत. आयुष्यात काही भेटो का ना भेटो, श्रवण सद्गुरु सत्संगच आणि सत्तृप्ता असावी. बाकीचं मरू द्या, असू द्या का नसू द्या. आणि काय करणार, असून तुला काय करते, पलाट काय केलं तुला, तुला काय केलं त्या पलाटाने, होय ग, दिलं काय तुला, मान्य राम. श्रवणामध्ये एक बुद्धीनं प्रवेश करावा, हे सांगायचंय मला. जगामध्ये नाही, आम्हाला तुम्ही आणलो माहीत श्रवणात. वेद प्रगट होतो. शब्दातून मन प्रसन्न आणि सुखरूप होत. आणि संतांच्या संगतीमध्ये अंतःकरण बाधित होत. आणि तोच आहे असा अनुभव येऊन सुख सदा राहतो. ते सुख कसं आहे ओवी सांगितलं ते बघूया. ऐका, प्रकाशता अर्क तोच होय प्रकाशक. सूर्याच्या प्रकाशात सूर्याला ओळखता येतं. प्रकाशक म्हणजे ओळखणं, जाणणं. तयाही अभेदा दोतकु तोची तैसा. तयाही अभेदा म्हणजे सूर्य आणि सूर्यप्रकाश दोघं एकच आहे हे कळायला तो सूर्य कारण आहे. तसा जगत जीव आणि जगदीश्वर एकच आहे, त्याला तोच कारण आहे. रामकृष्ण. लय सुंदर आहे, खूप छान आहे, खूप बोलता येतं, पण थोडक्यात पॉइंट घेऊन पुढे चला. तया ही अभेदा दोतकु तोची जैसा. तया ही अभेदा दोघं एकच आहेत, प्रकाश आणि प्रकाशक. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे भिन्न झाले अविद्येमुळं, एकच येत. हे सांगायचं माऊलींना, ज्ञानोबरायांना गरजून सांगायचंय की दोन समजू नका, मदन भिन्न होऊ नका, जडाला धरू नका, वृत्तीवर येऊ नका, स्वतःच स्वरूप सोडू नका, सुख भोगल्याशिवाय थांबू नका. दुःख का नेता जवळ, दुःख ओढून देतो आपण देहाला माझं, जडाला प्रेम करून, अविद्येत जगून आणि जगाला बघून. दुःख ओढून घेतो, ह्याला बघून जडाला माझं होत आणि अविद्येत मस्त कोटी गोळा. ही अभेदा देतुको तोची जैसा. ही अभेदा देतुको, ही अभेदा, हा सूर्य आणि प्रकाश दोन नाही आणि जीव आणि शिव दोन नाही. होत रामकृष्ण एकच. जेव्हा हे तुम्हाला वेद बोलतो आणि ओवी सांगते ज्ञान वयाच्या ज्ञानाची रीती, असं तसं तसं आई समजावून सांगते आणि मुलगी ऐकून शिकते. तसं सद्गुरु सांगतात आणि साधक तसा बनतो. हो मग सद्गुरूची सूर्य आहे, त्यांच्या प्रकाशात हे ज्ञान होते. सूर्याच्या प्रकाशात जड पदार्थाचं ज्ञान होते, तसं सद्गुरूच्या प्रकाशामध्ये हे ज्ञान होते.
Wow. करेक्ट. आता पुढची ओळ जाऊ. 5 तरी ओळखायचो, 10 तरी ओळखायला पाहिजे. मला दुसऱ्या ग्रंथाचे वेडे लागले. मी ज्ञानेश्वरी कमी केली, माझे दुसरे ग्रंथ सुरू केले. तोवर बसून मी तुमच्यापाशी. तैसा वेद्याच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही, तेने जाणले जाणावे तया तेही हेही जो जाणे. तैसा वेद्याच्या विलयी केवळ वेदकू उरे पाही. बघा, ऐका. वेद आणि वेदको, जाणणारा आणि जाणणे आणि जाणीव. ज्याला जाणलं, ज्याने जाणलं, जे जाणलं, ज्याला जाणलं, ज्याने जाणलं, जे जाणलं. वेदको, जाण, जे काय जाणलं. कुणी जगत जाणलं, कुणी देह जाणला, कुणी सुख दुःख जाणलं, कुणी विषय जाणले, कुणी परमात्मा जाणला, कोणी काय जाणलं, जे त्याला माहित. पण तरुणाच्या माध्यमातून, वेदाच्या शब्दातून, ओवीच्या ज्ञानातून बुद्धी भगवंताला जाणते. आणि जाणणं आणि जाणीव आणि जाणणे हे सगळं थांबत आणि तो प्रगटतो. जाणणं त्याच्यामुळं, जाणणं त्याच, जाणीव त्याचीच, आणि जो जाणला जातो तो तोच, भिन्न काहीच नाही. ही अवस्था तयार होती तो मोक्ष. अभेद. हरिओम. साक्षात दंडवत माऊली. दंडवत ताई. ज्ञानेश्वरीचे अमृत आहे, अमृत. कुठं जायची गरज नाही, कुठच नाही. एखादं काम पडलं तर मुलगी म्हणते माझी माय सगळं देते मला, लाख लावू कोटी लावू. त्या ठिकाणी कशाला घुसणं माग, माझी एकच माय मला बस. हो मग तशी सद्गुरू आई आमची. कुठं जायचं आम्हाला काम नाही, अंतरंगाचा खजिनाच आहे. काय गरज आहे कुणाकडे दारात कुणाच्या भीक मागायला जायचं. काहीच गरज नाही, 100 लेखची गरज नाही, काहीच गरज नाही बाबा. ही लिंक ती पच 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 करायचं निवड. धडे ह्याचं बी नाही, त्याचं बी नाही, त्याचं बी नाही, कुणावर निष्ठा बी नाही. काय वाच वाच पच पच, काय कामाचं काय. एक निष्ठ भाव भक्ती असावी, पतिवृत्ती सारखी. विचारी नसावी तिकडं 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 तिकडं. नाही बाबा, एक नाम केशवा. मी गुरुजीच्या मठाशिवाय कुठंच गेलो नाही. नाही बाबा, कुठेही शिवलं नाही कान आमचे कशालाच. वाटले नाही, शिवले नाही, वाटलेच नाही आमचे कान. नाही बाबा, ते वेळ आणून दिली आम्हाला गुरुजीनं. पवित्र राहिले कान आमचे. आता ऐका. तैसा वेद्याच्या ठिकाण विलयी केवळ वेदकुरे पाहे. विलयी म्हणजे ऐका, एखादी वस्तू आपण जाणल्या जाते, मग ती वस्तू नष्ट होते. मडकं जाणलं फुटलं, नाश झाला की नाही. विलय होणं म्हणजे नाश. एखाद्या वस्तूच्या वृत्तीच्या संबंधाने ज्ञान होतं आणि ती वस्तूचा नाश होतो, आणि वस्तू संपत्ती तर जाणाराच उरतो. हो मग तस कोण उरत हे सांगायचं माऊलींना. वस्तूच्या विलय केवळ वेदकोरी पाय, तोच उरतो जाणणारा. तेने जाणावे तया ते हे जाणो जाणे. मग जो ज्याच्याद्वारे जाणलो ती वस्तू विषय, तर त्याच्याद्वारे स्वतःला बी जाणतो मी आत्माच आहे. जेव्हा विषयाला जाणतो, जगतातल्या जडाला, तर त्या जड वस्तूचा नाश झाल्यावर वस्तू संपत्ती. पण ज्याच्याद्वारे जाणलं ती वृत्तीबोधाची राहती. पण त्या वृत्तीमध्ये बोध हा भास चैतन्याचा आहे, तो राहतो. त्याच्यामुळे त्या वस्तूला जाणलं हे कळतं. पण वस्तूला जाणल्यानंतर स्वतःला बी त्याच्यामुळे जाणता येतं, हेही कळतं. रामकृष्ण हरी ताई. सद्गुरु माऊली.
जाणावे वृत्ती. ज्याच्याने मी स्वतःला जाणू शकतो ती सुद्धा तीच वस्तू मी आहे. ज्या वस्तूला विषय कळायला जगत कळालं, त्याच वस्तूने स्वतःला कळून घेतलं. जाणता जाणणे आणि जाणीव. जाणणे वृत्ती संबंधानं, जाणीव त्या परमात्म्याची, आणि जाणणे वृत्ती सुटली तो उरला वेदकू. हो ताई. ज्याला जाण्याचं होतं ते बोधाच्या माध्यमातून वृत्तीमध्ये एक झालं. बोध आणि वृत्ती एक झाली. ज्ञानमय वृत्ती, वृत्तिगत ज्ञान. त्याने अज्ञानाला मारलं, आवरण काढलं, वस्तू स्वयंभू प्रकट झाली. संतांना दीक्षा दिली, परमात्म्याची अनुभूती आली, अविद्या भस्म केली आणि वृत्ती ईश्वरा समर्पित झाली. तोच मी आहे अनुभूती आली आणि तोच उरला. त्याच्यामुळे जाणलं गेलं. जे जाणायचं तेच उरलं आणि तोच मी आहे हे कळालं. वेदकू. रामकृष्ण हरी ताई. किती सुंदर. काय भाग्य देवा पांडुरंगा, कान तृप्त झाले. सूक्ष्म आहे माऊलींचा बोध. तुमचा आज यज्ञ झाला ज्ञानाचा. हो ताई. मला काल कसं मांडावा प्रश्न होता. हो माऊली. खूप सुंदर. काय मांडू साधकासमोर. पण भगवंत असल्यावर चिंता नाही. त्यांना काळजी करावी. वेदाचं ज्ञान द्यायला सरस्वती मध्येच अधिष्ठान लागतं. आदिशक्तीचं अधिष्ठान लागतं. तेव्हा वेद बाहेर येतो आणि जीवाचा ज्ञान घेऊन जातो. बुद्धीला ब्रह्मरूपाकडे नेतो. वेद जीवाला शिव करून टाकतो. म्हणून श्रवणही वेदाचा असावं. बडबड नसावी. अंतिम टप्पा म्हणजे त्याला ओळखणं, त्याच्या अनुभूतीत येणं, त्याला बुद्धीनं पाहणं, त्याच्या अनुभवात राहणं, त्याचा संग घेणं, वास्तव मी कोण हे कळणं, जडाचा बात करून वृत्तीनं ईश्वरा समर्पित होणं. वेदकू. हे कळायला पाहिजे. एवढं वाचलं, तेवढं पाठ केलं, तेवढे पारायण झाले, हे आधीचा टप्पा आहे बेटा. पण त्याच्यातून काय आलं वर्म हातात हे जर बुद्धीला कळाले नाही तर बुद्धी व्यर्थ, पुढे अनर्थ. कळावं, वर्म कळावं. कळत नाही. सोपा नाहीये तो परमात्मा प्रगट व्हायला. सहज नाही त्याच्याकडे बुद्धीने जायला. कठीण आहे. बुद्धी तिकडे जाऊ शकत नाही, कारण ती देहामध्ये अडकलेली आहे, विषानं सडलेली आहे, अविद्येने झोडपलेली आहे, जगात भरकटलेली आहे, मोहामध्ये नासून गेलेली बुद्धी आहे. ती भगवंताकडे कसं जाईल पटकन? नाही जाऊ शकत. होय सद्गुरू. चालेल, सांगा. तुमच्यासारखी वाणी मिळाली तर काय नाही कशी. तिला झोपत, श्रवण नाही झेपत, तिला आवडत नाही, कळत पण नाही, ती बोधात थांबत पण नाही. तिला बोध, तिला पकडता पण येत नाही, हो माऊली. कारण तिने देहाला पकडलंय. देहाला पकडलंय तिनं, बुद्धीनं. म्हणून बोधाला पकडणं कठीण जाते. वेदात रमणं अवघड होतंय. मी कोण करणं बिकट होतंय. म्हणून आपलं अध्ययन भरपूर करा. तुम्हाला बोलते ना, काल बोलले ना खूप तुम्हाला, बसू नका त्या वट्ट्यापाशी खरकट्यात. अरे मला आवडत नाही. सतत बाईनं वट्यातून कामात राहिलं मला पटत नाही, कारण तशी मी वागलेली नाही कधीच नाही. कुठं फेकलं, कुणीकडे टाकलं, कुणीकडे बाहेर आलं, काम केलं,
आपल्या हातात ग्रंथ, चिंतन, आपलं आयुष्य परमार्थासाठी. मिनमिन करणारी बरेच तर बघूच वाटत नाही मला. नाही बाबा, ढकला वाटत तिला हाताने पुढे भिंतीवर, इतर पुढे मी करते. सन 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 करा, पटकन बदलावा आणि चटकन ईश्वराचा साठी आपलं जीवन खर्च करा. तो संसार मरकाय जो दुःखदायक आहे, जो आपल्यासाठी हितवाहक नाहीये, त्याला आयुष्य काय म्हणून द्यायचं? फुकट नाही. नाही रे बाबा, तेव्हाची गोष्ट आहे, आता तर विषयच नाही मला. जेव्हा पाठ ऐकत होतो, श्रवण करत होतो, अभ्यास होता, तेव्हाची गोष्ट सांगते. आता तर विषय सोडा. आता काय संबंध त्या वट्ट्याचा आणि खरकट्याचा मला. पण जेव्हा बुद्धीचं तारुण्य होत, मनाचं पण, तेव्हा त्याला तिकडं घातलं, भगवंताकडं, वेदाकडं, गुरुकडं पाठवलं. चल त्या तिकडं. हो माऊली. म्हणून आजही तरुणच आहे बुद्धी माऊली तुमची. अगदी तरुण आहे. सण सण खन खन कसा वेग बघा. अंधाराला कापणारी तलवार आहे माऊली. काय म्हणून इकडे खोट्याला अडकायचं ग प्रेरणा? सांग ना. माऊली नाही, तुमच्यासारखे गुरु भेटल्याशिवाय कळत नाही माऊली. का म्हणून खोट्यात रंगायचं, खोट्यात रमायचं, त्याला आवडायचं, त्याला तिथं थांबायचं, त्याला आयुष्य द्यायचं का? अरे बापरे, आयुष्य घालती पाहिजे त्याचं घरातच, पुसण्यात, त्या गाळण्यात, चमची पण पुस्तिका पड्यानं. बाप्पा घेन फेक तिथं बाजूला, पाणीवर 2 बकेट 3 बकेट वाळू दे, उन्हात ठेव, टोपलं आण घरात. गोड्या बायाचं चला तेवढे होतो गोरी बाई. तेने जाणावे तया तेही, हेही तो जाणे जो जाणे. तेने जाणवे तया तेही, हेही तो जाणे. ज्या शक्तीनं विषय जाणला, त्या वस्तूनं मी स्वतःला पण जाणणार आहे हे त्याला कळत. जी शक्ती, जी वृत्ती सोबत अधिष्ठान चैतन्य आहे, ती विषयाला कळण्यात आणि ते विषय कळून देत. ज्ञेय ज्याला कळत तो ज्ञाता, आणि जे ज्याची ज्ञान वस्तूचं ते होतं ते ज्ञान, त्याच वस्तूमुळे मला माझं ज्ञान होणार आहे. पण कसं होणार आहे वगैरे आता मी नाही सांगत. सांगन विषयाचं ज्ञान, देवाचं ज्ञान, देहाचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान. मला वेळ नाही, मी चलो पुढे. चला ऐका. तया अद्वयपणा पुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया. ती ईश्वरच मी हे तया बोधासी आहे. ते ईश्वरच मी तया बोधासी आहे. ज्यानं विषय जाणला, ज्यानं जगत जाणलं, त्याच्या शक्तीने मी स्वतःला जाणतो. मग मी ईश्वरच आहे हे त्याला कळत, तेव्हा तो मला मिळतो. किती छान माऊली. साष्टांग सद्गुरु माऊली. सुंदर गोई आहे, ब्रह्मगोई तुमच्या पुढे प्रगट झालं, माऊलीने केलं, मी केलं नाही. मी कोण हो? काय काय आपली सत्ता नाही बाबा. हे त्यांचं ज्ञान त्यांना सांगावं, त्यांची ओवी त्यांना समजून द्यावी, त्यांचं रूप त्यांना प्रगट करावं. आपण कोण नाही बाबा. माऊली ती अगाध शक्ती माऊलीची. आणि सांगितले मी संजीवनी सदा आहे. जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात. ह्याला सात्विक असतात तर म्हणायचं का? साक्षात्कार
ती बुद्धी त्याच्यापाशी ईश्वराकडं सहज जाते, तिथं थांबते. आपल्या मूळ रूपाला पाहते, ते द्रूप होती, तिथं तो मी आहे त्याच्याशी संबंध करते, तिथे एक ग्रुप होती. त्याचा ऐक गुरुच्या महावाक्यानं होता. लाखो कोटी जन्माचा अज्ञानाचे संस्कार त्या बोधानं जळून जातात. वेदानं तो कळून जातो. संस्कार जळून जातात श्रवणानं. ह्या ओवीनं कळतो तो. देह कळणं वेगळं, तो कळणं वेगळा. तो कळणं कुचावर बात आहे, देह कळणं अविद्येची साथ आहे. हो ताई. रामकृष्ण ताई. साष्टांग सद्गुरु माऊली. टप्प्याटप्प्यानं ऐकायचं. काय वाणी बोलते ते बघत जा, मग नाव ठेवीत जा. काय म्हणतात काय त्रास होत नाही ना. काय आम्हाला करायचं काय शब्दातच नाही देणं घेणं. पण ओवे काय सांगते हे लक्षात घ्या. सहज सहज तोच पण अवघड आहे, पचनाला अवघड. अवघड नाही भाऊ. ह्या चिंतनात आल्यानंतर अवघड राहत नाही. ती अवस्था भोगता येते. रोज पाऊस आहे, रोज वेद आहे, रोज ज्ञान आहे, रोज गुरुची शक्ती तुमच्या सोबत आहे, रोज तुमचं आत्मानुसंधान आहे, रोज वेदाचं ज्ञान, रोज चिंतन आहे, रोज पुण्याचा पाऊस आहे, रोज अध्ययन आहे, रोज ज्ञान यज्ञ आहे. अवघड नाही होणार. एका क्षणात त्या वृत्तीने जगाला सोडून देऊन तत्क्षणी ते आपल्या आपल्या अधिष्ठान सत्तेमध्ये येणार. ती आपल्या आपल्या रूपाला पाहणार. ती आपल्या ईश्वरामध्ये तदाकार होणार. ती तन्मय होणार, तद्रूप होणार, ती राम होणार. राम होणार. त्रिवार सत्य आहे. ती रामरूपता ब्रह्मरूपता एकच आहे. देहरूपता ही ती भिन्न झाली ईश्वराहून. भिन्न होताना मध्ये द्वैत आलं आणि अविद्या आली. मध्ये विकार आला आणि व्यवहार आला. म्हणून ती भगवंतापासून भिन्न झाली, अलग झाली, अलग. पण जेव्हा मुलाला कळते की प्रेम देणारी खरी आईच आहे, बाई नाही, तेव्हा वृत्तीचा परित्याग करून मुलगा आईकडे येतो. तसं बुद्धी भगवंताकडे येते. होत आहे. हो माऊली. की जिने वाढवलं, जिने घडवलंय, तिच्यापाशी प्रेम आहे, ती आई आहे. प्रेमाला थांबवणारी बाई आहे. अविद्या इकडे बी लागतो समन्वय, इकडे बी लागतो की नाही दोन्ही कडा. हो माऊली. होत आहे. बरोबर लागतं. तेच अवघड. पण ही अविद्या, हा व्यवहार, हा अंतःकरणाचा विकार, हा गुणाचा चमत्कार बोधानं भस्म होतो. वेद तुमच्या सोबत येतो आणि तुम्हाला हाताला धरून रामाकडे नेतो. तो जीवनात पास होतो, जीवन मुक्तीत. रामकृष्ण सद्गुरु माऊली. ज्ञान म्हणजे वेद आहे, सुख म्हणजे वेद आहे, गुरु म्हणजे वेद आहे. तो तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला देहाकडे जाऊ देत नाही. महान आहे तो. तो बुद्धीमध्ये नारायण, वेदो नारायण. हे चालते ज्ञानाचे बिंब, सुखाचे कुंभ. तो वेद त्या जीवाला जीव भावातून बाहेर येतो. तो वेद म्हणजे शब्द, शब्द म्हणजे गीता, गीता म्हणजे वेदांत शास्त्र, आणि वेदांत शास्त्र म्हणजे
अज्ञानाला कापणार शास्त्र. शास्त्राचे लोक माऊली खरं रे. कोटी कोटी प्रणाम. खूप ज्या विद्येमुळे जन्म नाना योनी येतात, ज्या विद्येमुळे देहभाव जिवंत राहतो, ज्या विद्येमुळे भ्रम तयार होतो आणि ज्या विद्येमुळे सुख दुःख उत्पन्न होतात, त्या विद्या बोधानं मरून जाते, जीव तरून जातो आणि प्राण प्रणव होतो. तो त्याची ओळख होती, देहाची ओळख संपते, जडातून बुद्धी अलग होती. ही खरी मोक्षाची स्थिती. रामकृष्ण. साष्टांग दंडवत. प्राण प्रणव होतो ताई. खरंच काय सद्गुरूचे उपकार असते ताई. पांडुरंगा. कारण तू उरत नाही ना यमाकडे जायला. हो ताई. जर उलट पिंडामध्ये येतो आणि तिळाचं पाणी घेतो, नाना येवण्यामध्ये बघतो आणि पुन्हा पुन्हा जगात येतो. नंतर माऊलीने म्हणले अवघी याची माता ठेवची चरणी घ्यायची भले. काय करू शकत. चला आता आपण खाली आलतो. तो म्हणजे 1204. या द्वयपणा पुलिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया, ती ईश्वरच मी हे तया बोधासी. तो ईश्वर मीच आहे असं वेदानं ज्ञानानं अद्वैतानं कळतं. द्वैतानं मी देह कळतो आणि अद्वैतानं जडातून बुद्धी बाहेर येते. ही वेदांताची स्थिती, गुरुची भक्ती, परमात्म्याची प्रतीती. तिथे द्वैताचा निराश होतो, बुद्धी देहाला सोडून खोट्याला मोडून ती आपल्या स्वरूपाकडे येते, अधिष्ठानाला पाहती आणि ती तो मी याचा अनुभव घेती. अद्वैत आहे, देह मी हा द्वैत आहे, वृत्तीचा व्यवहार हा द्वैत आहे, वृत्तीला अस्तित्व हे द्वैत आहे, वृत्तीचा बाध हा द्वैत आहे. बघू आपण बाध वगैरे आळंदीला बघायचे. मग द्वैता तिथं, मग द्वैत अद्वैता तिथं, मीच आत्मा एक आणि भ्रांत. द्वैत म्हणायला पण मीच लागतो, अद्वैताचं ज्ञान सांगायला आधार मीच लागतो. दोन्ही म्हणजे मीच आहे, भिन्न नाहीच आहे. मीच आत्मा एक आणि भ्रांत. भ्रांतीचा नाश झाल्यावर, जो मी आहे असा अनुभव आल्यावर, मग माझ्या विना काहीच नाही कळतं जगात. जगत सिद्ध होत नाही अर्जुना. जर सगळा मीच आहे तर कुठं जगत आहे? सगळा तोच आहे तर कुठं जीव आहे? सगळा तोच, सगळ्याच्या आत तोच आहे तर कुठं भिन्न भाव आहे? समजून घ्यायची अवस्था कठीण आहे, अनुभव येणं सहज नाही. वृत्ती भगवंताला ओळखणं सोपं नाही. देहाला ओळखणं वेगळा भाग आहे, जगताला आहे म्हणणं वेगळा भाग आहे, आणि भगवंतासोबत राहणं वेगळा भाग आहे. वृत्तीने भगवंतासोबत राहणं म्हणजे ज्ञानमय होणं, वृत्तीने वेदाकडे येणं म्हणजे ज्ञानमय होणं, वृत्तीने गुरुचा संबंध करणं आणि गुरुची शक्तीला अनुभवणं, गुरुनं शक्तिपात करणं. दीक्षेच्या द्वारे जे गुरुचा वैभव आहे, शक्ती आहे, अनुभव आहे, तप आहे. भ्रांत अर्जुना, अद्वैत म्हणजे सगळा मी आणि द्वैत म्हणजे तू मी. सगळ्यामध्ये मीच आहे बरा, ठीक आहे. आत्मा एक मी भ्रांत. भ्रांती गेल्यावर मी आत्मा हे कळतं. देवा भ्रांती म्हणजे जिथं माझ्या अनुभूती नाही, जिथं जगत संपत नाही, जिथं वृत्ती मला ओळखत नाही, ती भ्रांतीत आहे. जिथं मला ओळखलं त्या वृत्ती भ्रांती रहित आहे, माझ्या सोबत आहे. मी भ्रांत म्हणतात त्याला. देहासोबत असणं आणि माझ्यासोबत एक होणं सारखं नाहीये. अज्ञानामुळे ती देहासोबत आहे अर्जुना. तिला संबंध देहाचा आहे.
अनुभव दुःखाचा आहे, व्यवहार जगताचा आहे. संबंध माझा कुठे आहे? मी सोबत असून संबंध नाहीये, आणि हा खोटा असून ती वृत्ती त्याला सोडत नाहीये. हे गमक आहे माऊलीच्या ज्ञानाच्या शब्दात. माऊलीचं गमक आहे. ज्ञान यज्ञ म्हणतात. कळत नाही आपल्याला की आपण कोणत्या अवस्थेत आहेत, आपण काय करतोय, आपण देहाकडे का राहतो, खोट्याला का प्रेम करतो, खोट्यासाठी का जगतो आपण, का झुकतो खोट्याकडं, का त्रागा होतो मनाचा, का संबंध या देहाचा? कारण बोध नाही वेदाचा तुला, म्हणून तू इकडे आहेस. तुला जर बोध झाला तर तू भगवंताकडे आहेस, तुला ज्ञान झालं तर स्वरूपाकडे आहेस, तुझा अभेद झाला तर रामाकडे आहेस. हो माऊली, ही यात्रा आहे, याला यात्रा म्हणते. कुठं कळत आहे, कुठं कळते यात्रा कोणती, जत्रा कोणती? ते तुमची यात्रा खतरा आहे आणि यात्रा यात्रा आहे. हो माऊली. याला धड सोडायचं नाही, पैसे भरायचे नाही, मोटरीत बसायचे नाही, हे नाही. सहज भगवंताची ओळख आहे, सहज भगवंताची प्रतीती आहे, सहज अद्वैताची स्थिती आहे. न मोटर न कार, न पैशाची धार, काहीच नाही. काहीच हो माऊली, नाही. आणि सुखाला काय कमी नाही. घरात बसून ही यात्रा आहे. कळलं नाही, येड्या बाया गेल्या वाया. अवघड आहे आपलं रे बाबा. हे पण अभ्यास होईन, बोध कळण, यांच्या मनाची अवस्था, मन तुटलेलं फाटलेलं आणि देहाला तुटलेलं ते होईन. इकडे आली मग नाचत नाचत नाचत, हसत 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 निघाली सुसाट. कळतं का नाही? कसं कळले काम? हो माऊली, कधीच वाटत नाही की 17 अध्यायामध्ये काय बोलले भगवंत. कधीच कळत नाही 9,000 वयातून एका तरी ओबीचा मनानं स्पर्श घेतला का? माऊलीचं मनोगत कळालं का? वेदाची संपत्ती आली का? गीतेचा बोध हृदयात आणला का? भगवंतानं ओळख दिली का? ईश्वराचा स्पर्श भोगला का? वृत्तीने देहाला त्यागलं का? कधीच वाटत नाही बाईला. वस्त्रमाळ, 12 महिने वस्त्र न माळ. लोकावरी वस्त्र फिरली होती, कापसावर वस्त्र फिरली होती. दुसरा धंदाच काय तिला? अवघड आहे. आपण काय करतो आणि काय करत नाही, काय करावं आणि काय करू नये, अज्ञानात जगू नये, देहाला माझं म्हणू नये, प्रत्येक जळात थांबू नये, विवेकाला सोडू नये, वैराग्याशिवाय जगू नये, आत्मानुभव गेल्याशिवाय थांबू नये. रामकृष्ण आत्मानुभूती द्यावी, हीच खरी पूजा आहे, हीच गीता आहे, हाच वेद आहे. कुठं कळत आहे? ते कळन आणि हे सुटन. मरा जन्मान मरा, दुसरं काय? दुसरं काय? त्या ईश्वराची ओळख नाही, त्याची प्रतीती नाही, त्याची जाणीव नाही, त्याची प्राप्ती नाही, त्याची अनुभूती नाही, त्याची सिद्धी नाही. बाकी काय केलं मग? बुचकी तू केलं काय ग? काय केलं तू?
बांबू कुठला? नीट कडक बांबू, नीट वाकतच नाही ती. बांबू म्हणायचं अशाला, बांबू. कशाला काम येतं मला माहिती, मी कशाला सांगू. शेवटी काम येतं बांबू. ही रिकामच येत नाही. शेवटी झोपायला घे संग. चला या द्वैपणा फुलिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया. अद्वैपणा हा म्हणजे जिथं द्वैत नाही तिथं मी आहे, जिथं देहबुद्धी नाही तिथं मी आहे, तिथं वृत्तीत विकार नाही तिथं मी आहे, तिथं व्यवहाराचा संबंध नाही तिथं मी आहे, तिथं जगत भाव नाही तिथं मी आहे. अद्वय. हो माऊली, खरंच तिथंच तू आहे. तिथं देहभाव नाही, तिथं द्वैत नाही, तिथं काहीच नाही. काय शब्द येतात, काय मौरी देतात, पाऊस टाकायला येतो. काय उपकार आहे त्यांचा. कशाने फेडा मौरीचे उत्तम. बाप रे बाप, एका शब्दावर इतका पाऊस. बाप रे बाप. मौली म्हणतात ज्या वृत्तीमध्ये भेद उत्पन्न झाला ना, ते तुम्ही प्रगटत नाही राजा. साधकाची भाष बोलतात मौली, संसारी कला नाही. कधीच नाही. जिथं वेद, जिथं बोध, जिथं माझी जाणण्याची ताकद, ज्याला मोलमाला ओळखण्यासाठी श्रवण, ज्याला माझ्याकडे यायचं जे गोडी, मला जाणण्याची, माझ्याकडे येण्याची वृत्तीला फक्त मी पाहिजे. आत्मानुसंधान म्हणतात, वेदाचं ज्ञान म्हणतात, गीतेचा प्रभाव म्हणतात, जगताचा अभाव म्हणतात आणि स्वमधी मनाची एकता म्हणतात. अद्वैत. रामकृष्ण साष्टांग सद्गुरु माणूस मनाची भाव विरवणी गेली. अहो आता तासापुरतं चालताय आम्हाला. तुमच्या पुढे बसला होतो पर्यंत होतो म्हणा. जरा निश्चय होईल कधी. होतो ना. पाहायला काय झालं मॅम, एवढं ऐकून दृढ होणार नाही. संशय कसा येतो तुम्हाला? नाही ते पाऊस नाही येत. होणारच, कारण तिथे काही बोध नाही, तिथे संशय यावा. होत इथे एका शब्दावर 1 तास चाललाय, कशाला संशय? होत त्या बोधातच राहा ना. होत आहे. साष्टांग सद्गुरु म्हटलं. ते अद्वैपणा पुरिया. मी अद्वय आहे, मी एक आहे. आपली स्थिती म्हणजे अद्वय, देह नाहीये. इकडं काय यायचं? वृत्तीला येतं का ठेवायचं? त्याला आहे का म्हणायचं? त्याचा संबंध का करायचा? नाही. याचा संबंध संपणं म्हणजे तो परमात्म्याच्या अनुभूतीकडे येणं, त्याचा आनंद घेणं, त्यामध्ये एकरूप होणं, त्या स्वरूपामध्ये बुद्धीचं आगमन होणं आणि दोघांचं ऐक्य होऊन त्या सुखात ती रमणं, त्या सुखाचा भोग घेणं. अद्वया. रामकृष्ण हरी साष्टांग सद्गुरु माऊली. अद्वैपणा आपुले. काय शब्द, काय बोला त्याच्यावर? मी आपुलय, अद्वय, एकरूपता. ज्या परमात्म्याची सत्ता आहे, जो खरा आहे, जो सदा अनुभूतीसाठी आहे, जो सत्य आहे, तो आनंद रूप आहे, त्याच्या ठिकाणी बुद्धीचं आगमन होतं आणि तिथे जाती एकरूप होती, त्याला पाहती, तो मी आहे म्हणती, तिथं ती नांदती, तिथे ती थांबती, त्याचा आस्वाद घेती, ती ब्राह्म्य स्थिती. रामकृष्ण हरी ताई. साष्टांग मौन गा तुझे राशी नाव ताई. काय माऊली देते, विचार करा. काय शब्दाचा भंडारा खोलून टाकलाय त्यांना, कोठार खोलय बोधाचं.
वेदाचं घ्या किती लुटा या अद्वयपणा आपुले. मी अद्वय आहे, तो मी आहे. सुख म्हणजे मी आहे, एक म्हणजे मी आहे. बुद्धी सहज जाते, स्वतःला पाहती पुढे बघा एका आपुले. अद्वयपणा पुनिया जाणती ज्ञप्ती जे धनंजया. जाणती ज्ञप्ती ज्ञान रूपानं मला ओळखलं, त्यानं ज्ञानानं मला ओळखलं, माझ्याकडे बुद्धी आली. जे धनंजया अर्जुना ते ईश्वरच मी हे तया बोधासी. मग त्याला बोध असा पक्का होतो की मी ईश्वराचा आहे, अनुभव येतो. मी देहनया असा भाव जातो, वृत्ती जडाला सोडून माझ्यात एक रूप होती. ही अनुभवाची खरी स्थिती बोधासी. मग मी तोच ईश्वर आहे, तोच मी आहे, देह मी नाही असा अनुभव त्या हृदयामध्ये वृत्तीला त्या बोधानं तयार होतो. आणि हा भाव जगतरूपी जातो, त्याच्या ठिकाणी मी आणि तो एकत्र होतो. एकच आहेत. होतो काय? होतो काय? होत अनुभव येतो. भ्रम गेला फक्त. फक्त भ्रम गेला. काय बोला होता, आज ठरवलं होतं 10 ओव्या घ्या, नाही सांगू शकत. एवढं सुंदर का टाकू मी? होत साधकासाठी उंच कुटीचं ज्ञान आहे ताई साधकासाठी. उंच कुटी आहे. हो. आता आपली मीटिंग संपली ना, टाइम पण झाला.